अडकलाय। मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा आजचा निर्णायक दिवस मानला जातोय, कारण जरांगेंनी आंदोलन मागे घ्यावं यासाठी सरकारकडनं जोरदार प्रयत्न होत आहेत। राज्य सरकारचं एक शिष्टमंडळ थोड्याच वेळात जरांगेंना भेटेल। सरकारी शिष्टमंडळाकडनं वडिलांसोबतच आईच्या बाजूच्या नातेवाईकांना सुद्धा कुणबी प्रमाणपत्र देण्याची जरांगेंची मागणी मान्य केली जाऊ शकते। त्या संदर्भात राज्य सरकारकडनं प्रस्ताव जरांगेंना सादर होऊ शकतो आणि तसं घडलं तर मनोज जरांगे आज भूमिका काय घेणार, मनोज जरांगे आंदोलन मागे घेणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असेल। तर सरकारचं शिष्टमंडळ थोड्याच वेळात मनोज जरांगेंना भेटेल। वाशीमध्ये म्हणजे मुंबईच्या उंबरठ्यावरतीच ही भेट होणार आहे। आजच्या बैठकीनंतर आणि नवीन ड्राफ्ट सरकारकडनं सादर झाल्यानंतर मनोज जरांगेंची भूमिका काय असेल हे पाहण्याची उत्सुकता सर्वांनाच आहे। एकीकडे आझाद मैदानावरती मराठा आंदोलक एकत्र व्हायला सुरुवात झाली आहे, तर दुसरीकडे सरकारी पातळीवरती चर्चा सुरू होतीये। आपले दोन प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मंदार गोंजारी आपल्याला माहिती देतील आणि सोबतच अक्षय भाटकर सुद्धा वाशीमध्ये मनोज जरांगेंची सभा होणार आहे, तिथूनही आपल्या सोबत आहेत माहिती देण्यासाठी। सगळ्यात आधी आपण मंदारकडे जातोय। मंदार, एकतर सरकारी पातळीवरती कोणता ड्राफ्ट मनोज जरांगेंना आज सादर होण्याची शक्यता आहे आणि तुझ्या आसपास जे मराठा बांधव आहेत त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत मुंबईच्या अगदी वेशीवरती येऊन पोहोचल्यानंतरच्या? सरकारकडून हा प्रयत्न सुरू आहे की मनोज जरांगेंनी त्यांचं आंदोलन मागे घ्यावं, मात्र मनोज जरांगे मुंबईमध्ये आझाद मैदानामध्ये जाऊन आंदोलन करण्यावरती ठाम आहेत। यापासून जर त्यांना रोखायचं असेल तर काय करायचं, या सगळ्या विचारमंथनातून एक गोष्ट जी समोर आली आहे की मनोज जरांगेंच्या ज्या अनेक मागण्या आहेत त्यापैकी एक प्रमुख मागणी आहे की कुणबी प्रमाणपत्र हे आईच्या बाजूच्या नातेवाईकांना देखील देण्यात यावं। ही त्यांची मागणी त्यांनी जेव्हा समोर ठेवली तेव्हा ती पूर्ण करण्यास असमर्थता राज्य सरकारच्या प्रतिनिधींकडून वेळोवेळी व्यक्त करण्यात आली, मग बच्चू कडू असतील किंवा इतर कोणी असतील। मात्र आता हे आंदोलन मुंबईच्या वेशीवरती येऊन ठेपलेलं असताना ही मागणी मान्य करण्याची किंवा त्याबद्दलचा एक GR काढण्याच्या हालचाली राज्य सरकारच्या पातळीवरती सुरू आहेत आणि तशा प्रकारचा GR काढून तो मनोज जरांगेंच्या समोर ठेवला तर मनोज जरांगे आपलं आंदोलन मागे घेतील अशी एक शक्यता किंवा आशा सरकारला आहे। त्या दृष्टीने पावलं उचलली जात आहेत। अर्थात मनोज जरांगे एवढ्या एका मागणीनंतर त्यांचं आंदोलन थांबवणार का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। काल दुपारी लोणावळ्यातून सुरू झालेली पदयात्रा आपल्या मोठ्या प्रमाणात असलेल्या समर्थकांसह मनोज जरांगे या APMC मार्केटमध्ये येऊन आलेले आहेत, घेऊन आलेले आहेत। इथे वरती ते थांबलेले आहेत। थोड्याच वेळामध्ये त्यांची पत्रकार परिषद होणार आहे आणि सातत्याने त्यांनी जे सांगितलेलं आहे की मुंबईमध्ये जाण्यावरती ते ठाम आहेत। आपण त्यांच्या समर्थकांना विचारूयात की सरकार चर्चेला तयार आहे, मग आंदोलन इथंच थांबायला पाहिजे की मुंबईत जायला पाहिजे? लवकर मान्य करावं त्यांनी। हे जे सरकार आहे हे लबाडाचं सरकार आहे। 7 महिन्यापासून यांनी जरांगे पाटील व मराठा समाजाला झुलवलेलं आहे। 7 महिन्यापासून यांनी झुलवलेलं आहे रिपिटिशन, आणि आम्हाला जे काही मागासवर्गीय जे काही दिलेलं आहे ती लई मोठी यादी दिलेली आहे, तशी कुठल्या समाजाचं केलेलं नाही। यांना फक्त आमची दिशाभूल कन्फ्यूज करायचं आहे, पण मराठा समाज आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही। किती महिने झाले तर चालेल, तुम्ही लवकर मागणी मान्य करावी। मुंबईमध्ये जाण्यावरती तुम्ही ठाम आहात? सरकारने जर आपल्या मागण्या मान्य केल्या तर मोर्चेकरांना मुंबईमध्ये जाण्याची काही आवश्यकताच नाहीये। सर्वांना एकच मुद्द्यावरती ठाम आहेत, मनोज जरांगे पाटलांच्या ज्या काही मान्यता आहेत ते इथंच मान्य झाल्या पाहिजेत। मुंबईला जाण्याची कोणाची इच्छा नाहीये, पण जर मुंबईला जाण्याची वेळ आली तर वेळ प्रसंगी मराठा समाज जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत लढेंगे मरेंगे हम सारे जरांगे, एक मराठा। सरकारला सुबुद्धी यावी आणि सरकारने मराठाला सरसकट आरक्षण द्यावं अशी मराठा समाजाची मागणी आहे। जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मराठा समाज मुंबई सोडणार नाही। आता